नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान इयत्ता 8वी पाठ क्रमांक 7 धातू अधातू या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 तक्ता पूर्ण करा। तर हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे। यामध्ये धातूंचे गुणधर्म आणि दैनंदिन जीवनात त्यांचा उपयोग दिलेला आहे। तर तन्यता या धातूचा दैनंदिन जीवनातला उपयोग काय आहे? धातूंच्या तारा, सोने चांदीचे दागिने। वर्धनीयता, धातूंचे पत्रे। उष्णतेचे वहन, धातूंचे भांडे, स्टेनलेस स्टीलची भांडी, तांब्याची भांडी। विद्युत वहन, विजेच्या किंवा तांब्याच्या तारा। नादमयता या धातूच्या गुणधर्माचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये कुठे होतो? शाळेची घंटा, पितळाच्या वस्तू। प्रश्न क्रमांक 2 गटात न बसणारा शब्द ओळखा। त्यामधील अ आहे सोने, चांदी, लोह, हिरा। यामधील उत्तर आहे हिरा। हा प्रश्न आहे तन्यता, ठिसूळता, नादमयता, वर्धनीयता। उत्तर आहे ठिसूळता। ई आहे कार्बन, ब्रोमीन, सल्फर आणि फॉस्फरस। तर याचं उत्तर आहे ब्रोमीन। ई आहे पितळ, कांस्य, लोखंड आणि पोलाद। याचं उत्तर आहे लोखंड। प्रश्न 3 शास्त्रीय कारणे लिहा। अ स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्यांच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो। याचं कारण आहे कारण स्टेनलेस स्टील व तांबे हे दोन्ही उष्णतेचे वाहक आहेत, पण तांबे स्टेनलेस स्टील पेक्षा जास्त चांगले उष्णता वाहक आहे। भांड्याच्या खालच्या भागाला तांब्याचा मुलामा दिल्यामुळे तो भाग उष्णतेचा उत्तम सुवाहक बनतो। त्यामुळे भांड्याला पुरविलेली उष्णता सर्वत्र सारखी पसरविली जाते आणि अन्न लवकर शिजण्यासाठी मदत होते, म्हणजेच इंधनाची बचत होते। म्हणून स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्यांच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो। प्रश्न क्रमांक 3 मधील हा प्रश्न आहे तांबे व पितळेची भांडी लिंबाने का घासतात? उत्तर कारण तांबे व पितळ यांच्या भांड्यांवर क्षरणामुळे कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर जमा होतो। लिंबामधील आम्लामुळे कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर विरघळतो, त्यामुळे भांडी स्वच्छ होतात व चकाकतात। म्हणून तांबे व पितळेची भांडी लिंबाने घासतात। प्रश्न क्रमांक 3 मधील ई प्रश्न आहे सोडियम धातूला केरोसिन मध्ये ठेवतात। उत्तर कारण सोडियम धातू अति क्रियाशील आहे। त्याचा संपर्क हवेतील ऑक्सिजनशी असल्यास तो पेट घेतो, त्याचे ऑक्सिडेशन होते। म्हणून ऑक्सिडेशन टाळण्यासाठी सोडियमला केरोसिन मध्ये ठेवतात। प्रश्न क्रमांक 4 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। अ प्रश्न धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल? उत्तर धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्यांच्यावर तेल, ग्रीस, वार्निश, रंगांचे थर दिले जातात। तसेच दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो। उदाहरणार्थ लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते। या क्रियेमुळे धातूंच्या पृष्ठभागाचा हवेपासून संपर्क तुटतो व त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्याने क्षरण होत नाही। प्रश्न क्रमांक 4 मधील हा प्रश्न पितळ व कांस्य ही संमिश्रे कोणकोणत्या धातूने बनलेली आहेत? उत्तर पितळ हे संमिश्र तांबे व जस्त यांपासून बनवतात। कांस्य हे संमिश्र तांबे व कथील यांपासून बनवतात। प्रश्न ई आहे क्षरणांचे दुष्परिणाम कोणते? उत्तर धातूंचे क्षरण म्हणजे
आर्द्र हवेच्या संपर्कामुळे धातूंची होणारी झीज. क्षरण झाल्यामुळे धातूच्या पृष्ठभागाची झीज होते. लोखंड गंजते, लोखंडावर छिद्रे पडतात. धातूंची चकाकी कमी होते. चांदीची भांडी काळी पडतात, तर तांबा पितळेच्या भांड्यांचा पृष्ठभाग हिरवट होतो. प्रश्न क्रमांक 4 मधील ई प्रश्न आहे, राजधातूंचे उपयोग कोणते? उत्तर, सोने, चांदी व प्लॅटिनम यांचा उपयोग अलंकार बनवण्यासाठी होतो. चांदीचा उपयोग औषधीमध्ये होतो. सोन्या चांदीची पदकेही तयार करतात. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांत चांदी, सोने यांचा उपयोग होतो. प्लॅटिनम, पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणून होतो. प्रश्न क्रमांक 5 आहे, खाली गंजणे याची क्रिया दिली आहे. या क्रियेत तीनही परीक्षा नळ्यांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर ही बघा, इथे 3 परीक्षा नळ्या दिलेल्या आहेत. गंजणे ही क्रिया आपल्याला या क्रियेवरती निरीक्षण करायचं आहे. तर पहिल्या परीक्षा नळीमध्ये हवा, पाणी आणि गंजलेला खिळा दिसतो आहे. दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये तेल, उकळलेले पाणी दिसते आहे, तर याला गंज नाही लागलेला आहे. तिसरी जी परीक्षा नळी आहे, शुष्क हवा आहे, त्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड पण आहे आणि इथे गंजलेला पण नाही दिसत आहे. त्यामधील अ प्रश्न आहे, परीक्षा नळी 2 मधील खिळ्यावर गंज का चढला नाही? तर ही बघा, परीक्षा नळी 2 आहे, इथे गंज लागलेला नाही दिसत आहे. उकळलेले पाणी आणि तेल. परीक्षा नळी 2 मध्ये हवेचा संपर्क तेलामुळे रोखला जातो, त्यामुळे खिळ्याचे ऑक्सिडीकरण होत नाही. तेलाखाली असलेले उकळलेले पाणी हे वायुमुक्त असते, त्यामुळे परीक्षा नळी 2 मधील खिळ्यावर गंज चढत नाही. ओके, जेव्हा आपण खिळा गरम पाण्यामध्ये आणि वायुमुक्त अशा ठिकाणी ठेवू तेव्हा खिळ्याला गंज लागत नाही, कारण तो हवेच्या आणि पाण्याच्या म्हणजेच ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत नाही आणि अशा वेळेला खिळा गंजत नाही. ओके, प्रश्न 5 मधील हा प्रश्न आहे, परीक्षा नळी 1 मधील खिळ्यावर खूप गंज का चढला आहे? तर ही बघा, परीक्षा नळी 1 आहे, इथे खिळ्यावर खूप गंज चढलेला आहे. परीक्षा नळी 1 मध्ये खिळ्याचा पाणी व हवा या दोन्हीशी संपर्क आल्याने ऑक्सिडीकरण होऊन खिळ्यावर खूप गंज चढला आहे. ओके, हवा आणि पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेव्हा खिळा येतो तेव्हा खिळ्यावर खूप गंज चढला जातो. तर इथे खिळ्यावर गंज चढला आहे कारण खिळ्यावर ऑक्सिडीकरण झाले आहे. कशामुळे? हवा आणि पाणी यांच्यामुळे. ओके, प्रश्न क्रमांक 5 मधील ई प्रश्न आहे, परीक्षा नळी 3 मधील खिळ्यावर गंज चढेल का? तर ही बघा, परीक्षा नळी 3 आहे, इथे शुष्क हवा, कॅल्शियम क्लोराईड आहे, इथे गंज चढेल का असं विचारलं आहे. तर परीक्षा नळी 3 मध्ये कोणताच बदल दिसत नाही, कारण कॅल्शियम क्लोराईड हे ओलावा दमटपणा शोषून घेते. तर या परीक्षा नळीमध्ये आपण कॅल्शियम क्लोराईड घेतलेले आहे, तर इथे गंज चढणार नाही, कारण कॅल्शियम क्लोराईड जे असते ते ओलावा आणि दमटपणा शोषून घेते आणि शोषल्यामुळे खिळ्यावर गंज चढणार नाही. त्यामुळे शुष्क हवा तयार होते व खिळ्यावरील गंज रोखला जातो. आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.